काय मग मैत्रिणींनो, आवडले की नाही हे दिवे? मला खात्री आहे की तुम्हाला हे दिवे नक्कीच आवडले असतील आणि तुम्हाला पण उद्या दीप अमावस्येला जर असेच दिवे बनवायचे असेल तर हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. उद्या म्हणजेच दिनांक 12 ऑगस्ट बुधवार रोजी जे आहे ती दीप अमावस्या आहे आणि दीप अमावस्येला जर तुम्हाला जर असे दिवे बनवायचे असतील तर अगदी सोपे आहेत, घरातल्या सामानातच बनतात. आता मी तुम्हाला झटपट जे आहे ते दिवे कसे बनवले ते दाखवते, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. दिवे बनवण्यासाठी सर्वात प्रथम जे आहे ते कणिक मळून घ्यायचं आहे. तर मी इथे 3 कलरचं म्हणजे 3 प्रकारचं कणिक मळून घेतलेलं आहे आणि यात मी कुठलाही आर्टिफिशियल कलर जो आहे तो यूज नाही केला आहे. तर आता दाखवते की हे कणिक जे आहे ते कसं मळलं आहे. आता सर्वात प्रथम मी आपलं नॉर्मल कणिक मळून घेते आहे, म्हणजे आपण रोज चपातीला लाटतो ते. फक्त याच्यामध्ये तूप मीठ वगैरे असं काही घातलेलं नाही आहे. नॉर्मल कणिक मळून घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिव्यांसाठी जेवढे कणिक आपण मळणार आहोत ना ते अगदी घट्ट मळायचे. आता दुसरं मी मळते आहे येलो कलरचं कणिक. त्यासाठी मी कुठला फूड कलर नाही वापरला आहे. तर आपल्या घरातली जी हळद असते तीच 2 चमचे मी कणकेमध्ये घातलं आहे आणि यामध्ये पण ना अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे. आधी हळद मिक्स करायची आहे आणि त्याच्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालायचे आहे ना ते कणिक मळायचं आहे. कारण की दिव्यांसाठी ना कणिक जे आहे ते अगदी घट्ट असणं फार महत्त्वाचं आहे. असं अगदी घट्ट आणि कडक असं कणिक मळून घेतलं आहे की म्हणजे आपल्याला दिवे जे आहे ते छान बनवता येतील या कणकेचे. आणि मी आता इथे लाल कलरचं म्हणजे जे पिंक कलरचं कणिक होतं त्याच्यासाठी पण मी कुठला आर्टिफिशियल कलर वापरला नाही आहे. तर बीट जे आहे ते मी सर्वात पहिले जे आहे ते किसून घेतलं आणि त्याच्यानंतर मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून त्याची प्युरी करून घेतली आणि ह्या प्युरीनेच जे आहे ते मी कणिक मळणार आहे. तर बीटरूटचं जे कणिक आहे ना ते पण आपल्याला अगदी घट्ट मळायचं आहे, कारण की त्याला पाणी सुटतं थोड्या वेळाने आणि मग आपले दिवे जे आहेत ते छान बनत नाही. तर हे पीठ पण जे आहे ना ते छान घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघितलं की कुठलंही मी काही बाहेरचं सामान आणलं नाही, अगदी घरातल्याच सामानाने जे आहे ते हे आपले कणिक तयार झालेले आहेत. आणि हे जितकं सोपं होतं ना तितकं सोपं जे आहे ते दिवे जे मी बनवले ना ते पण बनवणं खूप सोपं आहे. तुम्ही काय तुमची मुलं पण अगदी सहज बनवू शकाल. खरंच तुम्ही लहान मुलांना पण इन्व्हॉल्व करा या ॲक्टिव्हिटीमध्ये, त्यांना पण खूप मजा येईल हे असे कलरफुल दिवे बनवायला. तर आता सगळ्यात पहिले जे आहे ते मी या पिवळ्या कणकेचे दिवे बनवून घेणार आहे. या पिवळ्या कणकेपासून जे आहे ते मी छोटे छोटे गुलाबाचे फुलं बनवणार आहे. त्यासाठी सर्वात पहिले जे आहे हे याच्यात छोट्या पुऱ्या बनवायच्या आहे, म्हणून मी मोठी पोळी लाटून घेते आहे. तुम्ही बघू शकता की हे पीठ जे आहे ते मी किती कडक मळलेलं आहे, कारण की जर पीठ जर तुमचं लूज झालं ना तर दिवे बरोबर बनणार नाही. ते खूप लूज होतात आणि मग त्याचा आकारही छान येत नाही. त्याच्यामुळे असं छान घट्टसर जे आहे ते पीठ मळायचं आहे. आणि तुमच्याकडे कुकी कटर असेल तर कुकी कटर वापरू शकता किंवा एखाद्या कुठल्याही छोट्या डब्याचं झाकण वगैरे. आणि त्याने अशा छोट्या छोट्या मी 7 पुऱ्या करून घेतल्या आहे. तर आता ह्या 7 पुऱ्यांपासून जे आहे ते मी 2 गुलाबाचे फुलं करून दाखवणार आहे. तर पद्धत जी आहे ती अगदी सोपी आहे. पुऱ्या ज्या आहेत त्या अशा एकमेकांवरती ठेवायच्या एका लाईनीमध्ये. या टोटल 7 पुऱ्या घेतल्या आहेत मी आणि काहीच नाही, तुम्ही बघाल की खूपच सोप्या पद्धतीने बनवायच्या आहेत हे आपल्याला. बस आता मी या सगळ्या लावून घेतल्या आणि त्याच्यानंतर जे आहे ते आपल्या बोटाच्या साहाय्याने जे आहे त्यांना रोल करायचं आहे. जसं आपण चपातीचं रोल वगैरे बनवतो, फक्त बस तसंच करायचं आहे. बस रोल करत जा तुम्ही आणि त्याच्यानंतर तुम्ही बघाल की लगेचच त्याला आकार येत चालला आहे. आता गुलाबाच्या कळीसारखा, गुलाबाच्या छोटं जे बटन गुलाबसारखं असतं छोटं आपली कळी असते तसा आकार आला आहे. आणि हे मी आता चाकूच्या साहाय्याने जे आहे ते कापून घेतलं की जेणेकरून आपल्याला 2 गुलाबाचे फुलं मिळतील. आणि हे बघा हा असा आकार आला आहे ना. खरंच सोपं होतं ना, खूप मस्त वाटलं मला. तर मला आता फार मजा येत होती हे बनवायला आणि खरंच खूप सुंदर आकार आला होता. तुम्ही हे असं नक्की ट्राय करून बघा आणि जर तुमचे छोटे मुलं असतील ना तर त्यांना पण नक्कीच बनवायला सांगा. माझा रियांशने पण बनवलं होतं तर त्याला पण खूप मजा आली. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. हे बघा, हे दुसरं फूल जे आहे ते पण सेम तसंच झालं आहे. याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या मी मोकळ्या करून घेते आणि खूप सुंदर दिसत होतं हे. व्हिडिओमध्ये तरी एवढं छान वाटत नाही आहेत ॲक्च्युली, पण खूप सुंदर वाटत होतं. आणि याला पेन्सिलच्या साहाय्याने जे आहे ना मी त्याला मध्ये थोडं होल करून घेते आहे की म्हणजे आपल्याला वाट ठेवायला जागा होईल. तर दोघं गुलाबाच्या फुलांना जे आहे ते मी असं पेन्सिलच्या साहाय्याने मध्ये थोडं होल करून घेतलं. आता ही 2 फुलं झालीत. अजून 2 जे आहे ती फुलं बनवणार आहे मी सेम येलो कलरच्या कणकीचीच आणि त्याला पण सेम प्रोसिजर जी आहे ती फॉलो करायची आहे की छोट्या पुऱ्या बनवून घ्या. त्या आपण 7 पुऱ्या मी बनवल्या सेम आणि त्या पुऱ्या ज्या आहेत त्या लाईनमध्ये ठेवा आणि मग त्याच्यानंतर जे आहे ते बोटाच्या साहाय्याने त्याला फिरवून घ्या
आणि कट करून जे आहे तुमचं गुलाबाची कळी जी आहे किंवा गुलाबाचं फूल जे आहे ते तयार झालं आहे. आणि याला पण पेन्सिलने होल करून सेम तसं फूल तयार झालं. त्यानंतर इथे मला जे पिंक कलरचं जे कणिक होतं त्याच्याने मला कमळाचं फूल करायचं होतं. तर त्याला थोडं जास्त पाकळ्या लागतात, म्हणून मी 2 वेळेस जे आहे ते आधीच मोठी पोळी लाटून त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या ज्या आहे त्या करून घेतल्या. तर कमळाचं फूल आहे ना, ते दिसायला तर तसं फार अवघड वाटतं, पण जेव्हा मी त्याची पद्धत बघितली ना तर खूपच सोपी होती. तर काय करायचं आहे ना, तुमच्याकडे असा एक काचेचा ग्लास म्हणा किंवा असा छोटा ग्लास वगैरे जो असेल त्याचे काठ थोडे जाड असतील असे, तर त्याला अशा प्रकारे ज्या आहे त्या पुऱ्या लावून घ्यायच्या आहे. त्या थोड्या हलक्या हलक्या हाताने ज्या आहे त्या दाबून घ्या, म्हणजे की त्या एकमेकांना चिटकतील, पण जास्त नका दाबू, नाहीतर मग ते फुलंच निघणार नाही. तर मी अशा ह्या ज्या पुऱ्या होत्या त्या सगळ्या दाबून घेतल्या. शेवटच्या 2 पुऱ्या ज्या आहेत त्या जाड बनवून म्हणजे बेस बनवायचा म्हणून ते असं पॅक करून घेतलं आणि बस अलगद जो आहे तो ग्लास काढला आणि बस अगदी म्हणजे 2च मिनटामध्ये इतकं सुंदर हे फूल तयार झालं होतं. मला तर आधीच्या फूल पण खूप छान वाटलं होतं, पण जेव्हा हे तयार झालं ना तर हे पण त्याच्यापेक्षा खूप सुंदर झालं होतं. मेन म्हणजे याची करायची पद्धतच मला खूप छान वाटली, की अगदी सोप्या पद्धतीने हे झालं हे. आणि त्याच्यानंतर हे जे तुम्ही तिसऱ्या प्रकारचे जे फूल बघताय ना त्याचा व्हिडिओ माझ्याकडून राहून गेला, तर त्याला मी काय केलेलं ना, की 3 ज्या होत्या त्या पिवळ्या कणकेच्या पुऱ्या, 3 साध्या कणकेच्या पुऱ्या आणि 3 गुलाबाच्या पुऱ्या अशा मी त्या एका लाईनीमध्ये लावल्या. आणि जसं पिवळं फूल बनवलं ना सेम त्याच पद्धतीने जे आहे ते मी हे पण फूल बनवलं. तर असे हे जे होते हे दिवे जे माझे तयार झालेले होते. तर आता तर सणासुदीचे दिवस आपले येणारच आहे, जसं दीपामावास्यानंतर तर श्रावण आहे, मग गणपती आहे, दसरा आहे, दिवाळी आहे किंवा तुमच्याकडे काही अजून वेगळे सण असतील, महालक्ष्मी आहेत, तर तेव्हा तुम्ही जे आहे हे दिवे असे नक्कीच बनवून बघा. तर आता यांच्यामध्ये जे आहे ती मी वात लावून घेते आहे. ही माझी तुपात भिजवलेली वात आहे, म्हणून मला वरतून तूप घालायची काही गरज नाही आहे. तुम्ही जर नुसती कापसाची वात लावली तर त्याला वरतून तुम्ही तूप घालावं लागेल तुम्हाला. तर इथे आता मी हे असे छान सजवून ठेवले आणि ते जे पूर्ण ताट होतं ते ताटच इतकं सुंदर दिसत होतं खरंच. तर तुम्ही पण हे असे दिवे जे आहे ना ते उद्या दीपामावास्येला नक्की बनवून बघा किंवा दुसऱ्या कुठल्याही सणावाराला जेव्हा तुम्हाला जमतील तेव्हा बनवून बघा. तुम्हालाही नक्कीच छान वाटेल. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. आणि भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, टेक केअर आणि हो, चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका.